फिर्यादीनो सावधान, कोर्टात चार्ज फ्रेम होताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका। जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस ठाण्यात FIR नोंदवला जातो, पोलीस तपास करतात, पुरावे गोळा करतात आणि शेवटी न्यायालयात चार्जशीट म्हणजे दोषारोपपत्र दाखल करतात। इथंपर्यंतचा प्रवास बऱ्याच जणांना ठाऊक असतो, पण चार्जशीट कोर्टात दाखल झाल्यानंतर पुढे नक्की काय होते? अनेक फिर्यादींना वाटतं की पोलीस चार्जशीट जमा झाली म्हणजे आपलं काम संपलं, आता कोर्ट आरोपीला थेट शिक्षा सुनावेल। पण मित्रांनो, हा खूप मोठा गैरसमज आहे। चार्जशीट दाखल झाल्यानंतर न्यायालयात खऱ्या अर्थाने खटल्याला म्हणजेच ट्रायलला सुरुवात होते, पण सुरुवात होण्यापूर्वीच एक अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाचा टप्पा येतो, त्याला म्हणतात चार्ज फ्रेम करणे, म्हणजेच आरोपीवर न्यायालयीन दोषारोप निश्चित करणे। जर या टप्प्यावर फिर्यादी म्हणून तुम्ही थोडे जरी निष्काळजी राहिलात तर तुमच्या हातून ही केस निसटू शकते आणि आरोपीला याचा थेट फायदा मिळू शकतो। म्हणूनच आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चार्ज फ्रेम करणे म्हणजे नक्की काय, न्यायालयात याची कायदेशीर प्रक्रिया कशी चालते, आरोपी या टप्प्यावर डिस्चार्ज कसा मागतो आणि सर्वात महत्त्वाचं फिर्यादी म्हणून तुमची भूमिका काय असायला हवी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या केसचे चित्र पूर्णपणे बदलू शकते। नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, चार्ज फ्रेम। आणि हा फौजदारी गुन्ह्यातला किंवा कोर्ट ट्रायलमधला फार महत्त्वाचा विषय आहे। आपण सर्वात आधी हे समजून घेऊया की चार्ज फ्रेम करणे म्हणजे काय। सोप्या भाषेत सांगायचे तर पोलिसांनी तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब पाहून न्यायालय हे ठरवते की आरोपीवर प्राथमिकदृष्ट्या कोणता गुन्हा सिद्ध होतो आणि त्याच्यावर कोणती कायदेशीर कलमे लावली पाहिजेत। फौजदारी प्रक्रिया संहिता आणि आत्ताच्या नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्यानुसार न्यायालयाचा मुख्य उद्देश हा असतो की आरोपीवर केवळ हवेत आरोप न ठेवता त्याच्यावर लावलेले आरोप कायद्याच्या चौकटीत बसतात की नाही हे तपासणे। या टप्प्याचा मुख्य उद्देश म्हणजे या टप्प्याचे मुख्य 3 उद्देश असतात। उद्देश क्रमांक 1, आरोपीला स्पष्टपणे सांगणे की त्याच्यावर नक्की कोणता गुन्हा दाखल आहे। उद्देश क्रमांक 2, आरोपीला स्वतःचा बचाव सिद्ध करण्याची संधी देणे। उद्देश क्रमांक 3, न्यायालयात खटल्याची दिशा निश्चित करणे। आता पाहूया चार्ज फ्रेम करताना कोर्टात प्रत्यक्षात काय घडते। ही प्रक्रिया मुख्यतः 4 टप्प्यात पार पडते, म्हणजे चार्ज फ्रेम करण्याची जी प्रक्रिया आहे ती 4 टप्प्यात पार पडली जाते। पहिला टप्पा, कागदपत्रांची पडताळणी। चार्जशीट दाखल झाल्यावर कोर्ट पोलिसांना निर्देश देते की चार्जशीटची प्रत आणि त्यासोबत जोडलेले सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आरोपीला दिले जावेत, जेणेकरून त्याला समजेल की त्याच्याविरुद्ध काय पुरावे आहेत। दुसरा टप्पा, प्राथमिक युक्तिवाद। या टप्प्यावर सरकारी वकील म्हणजेच पब्लिक प्रोसिक्युटर आणि आरोपीचे वकील यांच्यात न्यायाधीशांसमोर युक्तिवाद होतो। सरकारी वकील सांगतात की आरोपीविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे आहेत। तिसरा टप्पा, आरोपीचा डिस्चार्ज अर्ज। अनेकदा आरोपीचे वकील ह्या आर्ग्युमेंट दरम्यान कोर्टाला सांगतात की माझ्या आशिलाविरुद्ध कोणतेही ठोस पुरावा नाही, पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे त्याला खटल्यातून मुक्त करा। जर न्यायाधीशांना पुराव्यामध्ये काहीच तथ्य आढळले नाही तर आरोपी तिथेच सुटू शकतो, पण जर पुराव्यावरून गुन्हा घडल्याचा संशय बळावत असेल तर न्यायालय चार्ज फ्रेम करण्याचे आदेश देते। चौथा टप्पा, आरोप वाचून दाखवणे आणि आरोपीची प्रतिक्रिया। न्यायाधीश आरोपीला त्याच्या समजणाऱ्या भाषेत आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात, तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे का? जर आरोपीने गुन्हा कबूल केला तर कोर्ट त्याला तिथेच दोषी ठरवून शिक्षा सुनावू शकते। जर आरोपीने गुन्हा नाकारला, 99% प्रकरणामध्ये हेच घडते की आरोपी हा गुन्हा नाकारतो किंवा तो सांगतो
की मला हे आरोप मान्य नाहीत व मला खटला लढवायचा आहे, तर मग खटला चालू होतो आणि यानंतर कोर्ट साक्षी पुराव्यांसाठी पुढची तारीख निश्चित करते. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या सर्व प्रक्रियेत फिर्यादी ज्याने तक्रार दिली आहे त्याने नक्की काय करायला हवे? अनेकदा सरकारी वकील कोर्टात व्यस्त असतात किंवा पोलिसांकडून काही कलमे लावायची राहून जातात. अशावेळी फिर्यादीची सतर्कता अत्यंत महत्त्वाची ठरते. खालील 4 गोष्टीवर फिर्यादीने विशेष लक्ष दिले पाहिजे. पहिली गोष्ट, FIR आणि चार्जशीटमधील कलमे तपासून घ्या. काही वेळा पोलिसांनी FIRमध्ये लावलेली गंभीर कलमे तपासादरम्यान योग्य पुराव्याअभावी किंवा चुकीमुळे चार्जशीटमधून वगळली जातात. चार्ज फ्रेम होण्यापूर्वी तुमच्या सरकारी वकिलांशी किंवा खाजगी वकिलांशी चर्चा करा. जर एखादे महत्त्वाचे कलम सुटले असेल तर चार्ज फ्रेम होण्यापूर्वीच CRPCच्या व BNSSच्या तरतुदीनुसार कलम वाढवून मिळणे या अंतर्गत न्यायालयात अर्ज करता येतो. एकदा चार्ज फ्रेम झाला की नंतर कलमे बदलणे कठीण जाते. टप्पा क्रमांक 2, सरकारी वकिलांशी आधीच समन्वय साधा. चार्ज फ्रेम होण्याच्या तारखेला कोर्टात जाण्यापूर्वी 1-2 दिवस आधीच तुमच्या सरकारी वकिलांना भेटा. त्यांना प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे, वैद्यकीय अहवाल किंवा प्रत्यक्ष साक्षीदार यांची आठवण करून द्या, जेणेकरून ते आरोपीच्या वकिलांच्या डिस्चार्ज अर्जाचा प्रभावीपणे प्रतिकार करू शकतील. पुढील पायरी म्हणजे पायरी क्रमांक 3, आरोपीच्या डिस्चार्ज अर्जाला तीव्र विरोध करा. आरोपी या टप्प्यावर सुटण्याचा प्रयत्न करतो. जर आरोपीने डिस्चार्ज अर्ज दाखल केला असेल तर फिर्यादी म्हणून तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत दाखल करू त्या अर्जाला तीव्र विरोध केला पाहिजे किंवा तुम्ही विरोध करू शकता. कोर्टाला हे पटवून दिले पाहिजे की आरोपी विरुद्धचा खटला चालवण्यासाठी सकृतदर्शनी म्हणजे प्रायमा फेस प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध आहेत. पायरी क्रमांक 4, आवश्यक असल्यास खाजगी वकील नियुक्त करा. सरकारी वकील हे राज्याची बाजू मांडत असतात आणि त्यांच्याकडे अनेक केसेस असतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या केसमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे तर तुम्ही तुमच्या खर्चाने एक खाजगी वकील नियुक्त करू शकता. हे खाजगी वकील न्यायालयात सरकारी वकिलांना मदत करतात किंवा ते करू शकतात आणि तुमच्या बाजूने योग्य ते अर्ज सादर करू शकतात. हे महत्त्वाचे 4 टप्पे आहेत की ज्यावेळी चार्ज फ्रेम होण्यासाठी केस असते त्यावेळी फिर्यादीने ह्या गोष्टीचा पाठपुरावा 100% केला पाहिजे. तरच ती केस अत्यंत स्ट्रॉंगपणे किंवा प्रभावीपणे कोर्टासमोर मांडता येईल. नेहमी लक्षात ठेवा, चार्ज फ्रेम होणे म्हणजे खऱ्या अर्थाने न्यायालयात न्यायाची लढाई सुरू होणे. या टप्प्यावर तुम्ही दाखवलेली सतर्कता तुमच्या केसचा पाया मजबूत करते. चार्ज फ्रेम झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे साक्षी नोंदवणे. यामध्ये फिर्यादीची साक्ष सर्वात आधी होते. त्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणारच आहोत. हा व्हिडिओ केवळ जनजागृती आणि माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणत्याही कायदेशीर बाबीमध्ये आपल्या वकिलांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुमच्या मनामध्ये न्यायालयाच्या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि ज्यांना कायदेशीर मदतीची गरज आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. कायद्याची माहिती ठेवा, जागरूक रहा, कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.